आज आपण MTS मधील बुद्धिमत्तेतील मिरर इमेज प्रतिबिंबामध्ये प्रतिमा हा भाग आपण अभ्यासणार आहोत। तर आपण दररोज आरशापुढे उभं राहून आपली प्रतिमा बघत असतो। प्रतिमा म्हणजे आपण आपल्याला बघत असतो, प्रतिबिंब आपलं बघत असतो। तर बघत असताना आपल्याला नेहमी आपली उजवी बाजू ही आपल्या डाव्या बाजूला दिसत असते आरशामध्ये आणि आपली डावी बाजू ही आपल्याला आपल्या उजव्या बाजूला दिसत असते। तर बघा, we see our reflection in mirror every day. When we observe image properly, we can see that our left hand appear to be on right and right hand appear to be at left. आपल्याला राईट हँड लेफ्टला दिसत असतो आणि लेफ्ट हँड आपल्याला राईटला दिसत असतो। तर आपण याच्यावरचे काही एक्झाम्पल बघणार आहोत। तर पहिले आपण बघणार आहे आरशातील प्रतिमा आपल्याला ह्या बाजूला आपण हे करणार आहे, म्हणजे आता आपण घेतला अननस। मग हा आपल्याला जर आरशामध्ये बघायचा असेल तर त्याला आपण असं चिन्ह करतो, म्हणजे असं म्हणजे ना हे आरशातील प्रतिमा। मग ही आरशातील प्रतिमा आपल्याला कशी दिसेल, तर हे इथे जर आपण आरसा लावला असा तर आपल्याला अगोदर ही रेष दिसेल आणि नंतर हे आपल्याला असं दिसेल। तर ही आपली आरशातील प्रतिमा। त्यानंतर यू हा यू जर आपण बघितला आणि तो आरशातील प्रतिमेमध्ये बघितला तर ही बाजू आपल्याला अगोदर दिसेल, म्हणजे ही इथे दिसेल अशी आणि असं दिसेल। ओके, त्यानंतर आपण घेतला टी। टी मध्ये आपल्याला अगोदर ही रेष म्हणजे ही जी बाजू आहे ती इथे दिसेल अशी, म्हणजे टी सेम दिसेल। नंतर ई आपल्याला कसा दिसेल, तर अगोदर ही बाजू दिसेल, नंतर ही बाजू दिसेल, नंतर ही दिसेल आणि मग ही दिसेल। अशा पद्धतीने आपल्याला ई दिसतो, म्हणजे जे आपल्या राईटला आहे ते आपल्याला लेफ्टला दिसत असतं आणि जे लेफ्टला आहे ते आपल्याला राईटला दिसत असतं। त्यानंतर आपण घेतला टू। टू जर आपण आरशातील प्रतिमेमध्ये बघणार असतो तर अगोदर आपल्याला ही बाजू दिसणार, म्हणजे हे या बाजूला दिसणार, असं दिसणार आपल्याला, हा दिसणार आपला टू। अशा पद्धतीने आपल्याला बरोबर ती प्रतिमा सेम दिसते, थोडंसं आपल्याला काढण्यामध्ये येतो पण अशा पद्धतीने आपल्याला। तर आपण आरशातील प्रतिमा बघितली, याच्यासाठी काही अभ्यास, काही उदाहरण तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे। तर आरशातील प्रतिमा पहिले आपण काढणार आहे झाड। ओके, मग हे झाड या आरशाच्या प्रतिमेमध्ये कसं दिसतंय ते तुम्हाला काढायचे। अगोदर ही बाजू तुम्ही काढून घेणार आहे, त्यानंतर हा आहे आईस्क्रीमचा कोन। बरोबर तुम्ही ह्या रेषा सुद्धा बरोबर बघून काढायच्या आहेत आईस्क्रीमच्या कोनमधल्या। त्यानंतर आपण घेणार आहे कोन असा अँगल, हा सुद्धा तुम्हाला मिरर इमेजमध्ये काढायचा आहे, कसा येणार आहे तो। त्यानंतर आपण घेणार आहे पुढचं उदाहरण। पुढचे उदाहरण देते तुम्हाला अम्ब्रेला। ओके, ही आहे अम्ब्रेला। ही मिरर इमेजमध्ये कशी दिसते हे तुम्हाला काढायचे। त्यानंतर हा मराठीमधला सहा, हा कसा दिसेल मिरर इमेजमध्ये हे सुद्धा तुम्हाला वहीमध्ये सोडवायचे आणि ओळखायचे, काढायचा प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर पुढचा आहे थ्री, हा सुद्धा तुम्हाला मिरर इमेजमध्ये काढायचा आहे आणि नंतर आहे इंग्लिशमधला फाईव्ह, हा सुद्धा तुम्हाला मिरर इमेजमध्ये बघायचा आहे। ओके, बाय बाय, थँक्यू।